नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, बी.कॉम, व्यवसाय प्रशासन, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन. मागील लेक्चरमध्ये आपण स्थिर भांडवलाचे महत्त्व, स्थिर भांडवलाची गरज याचा अभ्यास केला आहे. यानंतर पुढील आपला नवीन मुद्दा आहे खेळते भांडवल. खेळते जे भांडवल आहे, या खेळत्या भांडवलालाच चालू मालमत्ता किंवा चालू मत्ता असे म्हटले जाते. दैनंदिन कार्य संचालनासाठी खेळते भांडवल गरजेचे असते. खेळत्या भांडवलाचा संबंध उद्योग संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक असणारा निधी प्रवहित स्वरूपात असणं गरजेचं असतो. स्थिर मालमत्तेमध्ये केले जाणाऱ्या गुंतवणुकी अतिरिक्त दैनंदिन खर्च पूर्ण करण्यासाठी पर्याप्त निधीची सोय प्रत्येक उद्योग संस्था करत असते. ज्यामध्ये जी स्थिर मालमत्ता जी आहे, या स्थिर मालमत्तेच्या उपलब्धता आणि स्थिर मालाची आवश्यकता या गोष्टींचा आपण अभ्यास केला. यामध्ये स्थिर भांडवल जे आहे, हे व्यवसायाच्या सुरुवातीला स्थिर मालमत्ता उभी करणे, व्यवसायामध्ये वेळोवेळी लागणाऱ्या इतर स्थिर स्वरूपाच्या मालमत्ता उभ्या करणे, यामध्ये कंपनीचं आधुनिकीकरण करणे, विस्तार करणे, कंपनीचं स्वयंसंचालन करणे, या अनेक कारणांसाठी स्थिर भांडवल हे आवश्यक असतं. कंपनीने स्थिर भांडवलाच्या माध्यमातून कंपनीचा उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यापासून खेळत्या भांडवलाची गरज सुरू होते, किंवा या अगोदर देखील स्थिर मालमत्ता सोडून इतर दैनंदिन स्वरूपाचे जे खर्च आहे, ते खर्च भागवण्यासाठी जे खेळतं भांडवल आहे याची आवश्यकता असते. खेळते भांडवल याचा सोपा अर्थ की स्थिर मालमत्तेमध्ये ज्या गुंतवणुकी आपण केल्या होत्या, या गुंतवणुकी व्यतिरिक्त दैनंदिन खर्च पूर्ण करण्यासाठी पर्याप्त निधीची सोय प्रत्येक उद्योग संस्था करत असते. खेळते जे भांडवल आहे, याला आपण चालू मत्ता असंही या ठिकाणी म्हणतो. व्यवसायाचे जे काही दैनंदिन खर्च आहे, हे खर्च भागवण्यासाठी या भांडवलाची आवश्यकता असते. खेळते भांडवल म्हणजे जो व्यवसाय आहे, या व्यवसायाच्या चालू गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणारा निधींचा प्रवाह. स्थिर मालमत्तेत गुंतवणूक केल्यानंतर व्यवसाय संस्थेला दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पैशाची गरज असते, आणि ही जी गरज या भांडवलाच्या माध्यमातून भागवली जाते, त्याला आपण खेळतं भांडवल असं म्हणतो. कारखान्याला आवश्यक असणाऱ्या अस्थिर संपत्तीच्या खरेदीसाठी तसेच कारखान्यांच्या अल्पकालीन वित्तीय गरजा भागवण्यासाठी या भांडवलाचा उपयोग केला जातो. या भांडवलाला आपण खेळतं भांडवल असं म्हणतो. खेळत्या भांडवलाची व्याख्या आपण बघूया. व्यवसाय चालू असताना रोखीचे मालसाठ्यामध्ये मालसाठ्याचे प्राप्त येणाऱ्या आणि येण्याच्या रोखीमध्ये अशा प्रकारे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात ज्या चालू मालमत्तेचे रूपांतर होते, त्याला खेळते भांडवल असे म्हणतात. म्हणजे व्यवसाय चालू असताना जो काही रोख मालसाठा तुम्हाला घ्यायचा आहे, या रोख मालसाठा घेण्याबरोबरच या मालसाठ्याची विक्री करून जे काही तुम्हाला रक्कम मिळणार आहे, किंवा येणारे जे रोख स्वरूपाचे जे व्यवहार आहे, या रोख स्वरूपातील व्यवहारातून जो पैसा तुम्हाला मिळतो, त्याला आपण खेळते भांडवल असं आपण म्हणतो. दुसरी व्याख्या बघूया.
एखादी संस्था चालवण्यासाठी नियमित लागणारा निधी म्हणजे खेळते भांडवल. एखाद्या चालू संस्थेचे खेळते भांडवल हा चक्राकार फिरणारा निधी असतो. विक्रीतून मिळालेली रक्कम संस्थेचे कामकाज चालवण्यासाठी खर्च केली जाते. म्हणजे एखादी संस्था तुम्हाला चालवायची आहे, ही संस्था चालवण्यासाठी नियमित लागणारा जो निधी आहे त्याला आपण खेळते भांडवल असं म्हणतो. एखाद्या चालू संस्थेचे खेळते भांडवल हा चक्राकार फिरणारा निधी असतो. विक्रीतून मिळालेली रक्कम संस्थेचे जे कामकाज आहे हे संस्थेचे कामकाज चालवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येते. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे खेळत्या भांडवलाचं स्वरूप. आता खेळत्या भांडवलाचं स्वरूप नेमकं कसं असतं या संदर्भात आपण माहिती घेऊया. प्रत्येक व्यवसायामध्ये 2 प्रकारच्या भांडवलाची गरज असते. पहिलं असतं कायमस्वरूपी भांडवल, ज्याला आपण फिक्स कॅपिटल किंवा स्थिर भांडवल किंवा परमनंट कॅपिटल असं आपण म्हणतो. आणि दुसरं आहे खेळत्या स्वरूपाचं भांडवल, ज्याला आपण परिचलन भांडवल किंवा वर्किंग कॅपिटल असंही म्हणतो. कायमस्वरूपाचे भांडवल हे व्यवसायात कायमस्वरूपाची मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरलं जातं. कायमस्वरूपाचं जे भांडवल आहे व्यवसायामध्ये ज्या कायमस्वरूपाच्या ज्या मालमत्ता आहे या खरेदी करण्यासाठी वापरलं जातं. याची उदाहरणं आपण बघितलेलीच आहे. जमीन, यंत्रकुल, यंत्रसामुग्री, इमारत इत्यादी. अशा प्रकारचे भांडवल व्यवसायातून लगेच काढून घेता येत नाही. त्यासाठी व्यवसाय जो आहे हा विसर्जन होईपर्यंत किंवा कंपनी बंद करेपर्यंत वेटिंग असतं किंवा वाट पाहावी लागते. कायमस्वरूपी भांडवल हे दीर्घ स्वरूपाचं भांडवल म्हणून ओळखलं जातं. खेळते भांडवल हे नावाप्रमाणे व्यवसाय चालू स्थितीत राहण्याकरता वापरलं जातं. त्यातून व्यवसायाचे दैनंदिन अथवा तात्पुरत्या स्वरूपाचे जे खर्च असतात ते भागवले जातात. व्यवसायात त्याचा उपयोग अनपेक्षित खर्च अथवा देणी भागवण्यासाठी देखील केला जातो. उदाहरणार्थ प्रवास खर्च, कच्चा माल खरेदी, कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी द्यावयाची उचल, त्याचबरोबर इतर जे काही विभिन्न प्रकारचे खर्च आहे यामध्ये मग कॅन्टीन खर्च असेल, त्यानंतर जे कर्मचारी वर्ग आहे किंवा इतर टेक्निकल तंत्रज्ञ जर आपण बोलवले तर त्यांच्या राहण्याचा खर्च असेल, अशा रकमांच्या साठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. व्यवसायाचा आकार जर लहान असेल किंवा मोठाही असेल, त्याचं स्वरूप वस्तू निर्मिती, सेवा निर्मिती कुठलंही जरी असेल तरी खेळत्या भांडवलाची गरज भासतेच. असे भांडवल अल्प मुदतीचे असते. या भांडवलाच्या उपलब्धतेमुळे दैनंदिन जे व्यवहार असतात हे सुलभपणे करता येतात. व्यवसायाची बाजारात पत राखता येते. खेळते भांडवल वस्तूच्या रोख विक्रीतून उपलब्ध होतं, तसंच ते उधारी वसुलीतून देखील उपलब्ध होतं. या प्रकारचं भांडवल प्राप्त झाल्यानंतर प्राप्त करण्यासाठी व्यापारी बँका, सहकारी बँका या व्यावसायिकांच्या या भांडवलाची गरज भागवतात. तसेच बँकेमधून जर चालू खात्यामध्ये जर व्यवहार चांगले जर असतील, दैनंदिन त्याच्यामध्ये रक्कम डिपॉझिट होत असेल, तर जेवढी रक्कम आपली बँकेमध्ये आहे त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम अधिकर्ष सवलती अंतर्गत व्यवसायांना अल्प कालासाठी कर्ज म्हणून दिली जाते. त्याला आपण ओव्हरड्राफ्ट असं आपण म्हणतो. नंतर विपत्र वेचन, डिस्काउंटिंग ऑफ बिल, रोखपत, कॅश क्रेडिट अशा प्रकारच्या सवलती बँका आपल्या खातेदाराला देताना दिसून येतात. त्यातून 3 महिने 6 महिने कालावधी करता असलेली पैशाची जी गरज आहे
ती भागवता येते. आजकाल जर आपण बघितलं तर मोठ्या मोठ्या कंपन्या सामान्य जनतेकडून अल्पमुदतीच्या ठेवी गोळा करतात. 1-2 वर्ष असा त्यांचा कालावधी असतो. या सर्व उपायांमुळे संस्थेच्या हातात खेळता पैसा राहतो. त्यामुळे संस्थेची खेळता आठवा प्रभावी जे भांडवल आहे याची गरज देखील पूर्ण होताना दिसून येते. म्हणजे यामध्ये जे खेळते भांडवल आहे हे खेळते भांडवल उभा करत असताना व्यवसायाने व्यापारी बँका, सहकारी बँका, अधिकर्ष सवलत, विपत्र बेचन, रोख या माध्यमातून पैसा उपलब्ध होत असतो. किंवा मोठे जे व्यवसाय असतात हे जनतेकडून देखील अल्पमुदतीच्या 1-2 वर्षासाठी ठेवी घेतात आणि या पैशाचा जो वापर आहे हा व्यवसायातील दैनंदिन गरजा भागवण्यास म्हणजे खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी या कर्जांचा वापर केला जातो. आता खेळतं भांडवल हे व्यवसायाचा जो रक्तप्रवाह आहे, जसं आपण स्थिर भांडवलाला जर म्हटलं तर हा रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पुढचा मुद्दा आहे खेळत्या भांडवलाचे महत्त्व. कारखान्याचे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू ठेवण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज असते. जर खेळते भांडवल पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसेल तर कारखान्याचा कारभार कधीही सुरळीत चालू शकणार नाही. त्यामुळे खेळत्या भांडवलाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. खेळत्या भांडवलाचं जे महत्त्व आहे हे पुढील मुद्द्यांवरून आपल्याला विशद करता येईल. पहिला मुद्दा आहे उत्पादन कार्यातील सातत्य कायम टिकतं. उत्पादन कार्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, उपकरणे, मजुरांचे वेतन तसेच इतर वित्तीय गरजा भागवण्यासाठी जे खेळते भांडवल आहे या खेळत्या भांडवलाचा उपयोग होत असतो. असे भांडवल पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास कारखान्यातील सर्व जे कामकाज आहे हे व्यवस्थित चालतं व उत्पादन कार्यामध्ये सातत्य टिकून राहतं. म्हणजे उत्पादन कार्यासाठी जे आवश्यक जो कच्चा माल आहे, उपकरणे आहे, मजुरांचं वेतन आहे तसंच इतर वित्तीय गरजा ज्या आहे या भागवण्यासाठी खेळत्या भांडवलाचा उपयोग होतो. असे भांडवल पुरेशा प्रमाणात जर उपलब्ध असलं तर कारखान्यातील सर्व कामकाज व्यवस्थित चालतं व उत्पादन कार्यामध्ये कायम सातत्य टिकून राहतं. दुसरा मुद्दा आहे व्यवस्थापकांचा आत्मविश्वास वाढतो. कारखान्याचे कामकाज जर तुम्हाला चालवायचं असेल तर व्यवस्थापकांना वेळोवेळी विविध प्रकारचे खर्च करावे लागतात. व्यवसायाकडे किंवा कंपनीकडे जर खेळते भांडवल पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल तर व्यवस्थापकाला देखील हा खर्च सहजपणे करता येतो. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो व ते अधिक कार्यक्षमतेने काम करतात. बरोबर आहे की व्यवस्थापक जे आहे यांचा आत्मविश्वास वाढतो. आपल्याकडे जर पुरेशा प्रमाणामध्ये जर पैसा असेल तर आपल्याला देखील काम करण्यामध्ये प्रेरणा मिळते, अभ्यासाला प्रेरणा मिळते. तसंच कंपनीमध्ये जे व्यवस्थापक असतात त्यांना कंपनीचा कारभार चालत असताना जर पुरेशा प्रमाणामध्ये खेळते भांडवल उपलब्ध जर असेल तर आवश्यक त्या ठिकाणी खर्च करण्यासाठी त्यांना पैसा उपलब्ध होण्याची वाट बघावं लागत नाही. त्यामुळे काम करण्यासाठी त्यांची जो जिद्द आहे, आत्मविश्वास आहे हा वाढीस लागतो. जर पुरेशा प्रमाणात पैसे उपलब्ध नसेल आणि दैनंदिन खर्च तर काही थांबवता येत नाही, हे खर्च भागवण्यासाठी त्यांना सातत्याने काटकसर करावी लागते. यामध्ये त्यांचा वेळ जातो
आणि काम करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. म्हणून खेळत्या भांडवलाचा मुबलक प्रवाह हा व्यवस्थापनामध्ये उत्साह निर्माण करणारा आहे, व्यवस्थापनाचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. त्यानंतर तिसरे महत्त्व आहे सामग्रीची खरेदी परिणामकारकपणा करता येते. व्यवसाय संस्थेकडे जर पुरेसे खेळतं भांडवल उपलब्ध असेल तर उत्पन्नासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, उपकरणे व इतर सामग्रीची खरेदी ताबडतोब करता येते. तसेच अशा प्रकारे लगेच किंमत चुकती केल्याने संस्थेला रोख वजावटीची सवलत मिळते. तसेच संस्थेची आर्थिक स्थिती सदृढ असल्याचा इतरांना विश्वास होतो. म्हणजे सामग्रीची जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर पुरेशा प्रमाणात खेळतं भांडवल उपलब्ध असतं. यामध्ये कच्चा माल असेल, अर्धा पक्का माल असेल, उपकरणं असतील इत्यादींची खरेदी तातडीने करावी लागते. यासाठी जर आपण उधारीची सवलत जर घेतली तर उधारीची सवलत दिल्यामुळे समोरचा जो पुरवठादार आहे हा जास्त किंमत लावतो. पण जर आपण रोख खरेदी करत असेल तर तो आपल्याला जो कॅश डिस्काउंट आहे, रोख वजावट आहे ती देतो आणि या माध्यमातून पुरवठादार जो आहे या पुरवठादाराच्या जे काही वर्तन आहे याच्यामध्ये बदल होतो आणि संस्थेची आर्थिक स्थिती सदृढ असल्याचा त्याला व इतरांना विश्वास निर्माण होत असतो. म्हणून सामग्रीची खरेदी परिणामकारकपणे करण्यासाठी खेळते भांडवल जे आहे याचं महत्त्व वाढीस लागतं. चौथं महत्त्व आहे भागधारकांना जास्त दराने लाभांश वाटता येतो. व्यवसाय संस्थेकडे पुरेशा प्रमाणात जर खेळतं भांडवल असेल तर भागधारकांना जास्त दराने लाभांश वाटता येतो. त्यामुळे भागाची किंमत वरच्या पातळीपर्यंत टिकून ठेवता येते. जर कंपनीकडे पुरेशा प्रमाणात खेळतं भांडवल नसेल तर कंपनीला नफ्यातून व्यवसायात गुंतवणूक करावी लागते व त्यामुळे भागधारकांना कमी दराने लाभांश वाटावा लागतो. अशा प्रकारे कमी लाभांश मिळाल्याने भागधारकांना कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल शंका येते व ते भागांची विक्री करू लागतात. त्यामुळे भागांच्या किमती खाली घसरतात. म्हणजे व्यवसाय संस्थेकडे जर खेळतं भांडवल जर जास्त असेल तर भागधारकांना लाभांश वाटता येतो. त्यामुळे भागांच्या किमती वरच्या पातळीवर टिकून राहतात. कंपनीकडे पुरेशा प्रमाणात जर भांडवल जर नसेल तर कंपनीला नफ्यातून व्यवसायात गुंतवणूक करावी लागते व त्यामुळे भागधारकांना कमी दराने लाभांश मिळतो. अशा प्रकारे कमी लाभांश मिळाल्यामुळे भागधारक असतात ते कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल शंका निर्माण करतात व भागांची विक्री करू लागतात. त्यामुळे भागांच्या किमती खाली घसरतात. म्हणजे जास्त किंवा मुबलक प्रमाणामध्ये खेळते भांडवल उपलब्ध असल्यामुळे लाभांश वाटप आणि भागाच्या किमतीमध्ये वाढ होण्यासाठी मदत ही या ठिकाणी होत असते. यानंतर पुढील लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.